इकडे ठेवूया. लागलं. हॅलो. हा काय काय पोचलो. हा काय नाही नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यावर का झालाय, पण काळजी नको. बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली वय नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर. काय शेंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला व्हायला होय म्हणा. होय थँक्यू. आता बघितला व्हायला तर आता मी काय करतोय, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय जमायला बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. हा आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातला जाय ता आलाय सकाळी वासाडा गेला कुठं. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना. आय अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे. समजलं ना. सॉरी. नमस्कार नमस्कार सर. आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करायची जाय, पण कोकणाच्या स्टाईल न करायची. समजलं काय. जास्त पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. ते स्क्रिप्ट हवंय. हिच आहे. इथं म्हणजे वटावर माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं. स्क्रिप्ट वटावर. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर. असा नाही ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार. आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घाला नाही आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रूमिंग मध्ये आहे ना 150 रुपये जातील एका टायमाला. परवडत नाही. बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात आपलं सगळं ओरिजिनल कोकणाला करायचं आहे. म्हणजे अशी ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर. हा म्हणजे ते बघा हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत काय करू आपण, कोकणात जर मिळतात ते घेऊ. आपण साप घेऊ. काय साप. आता ताजा सुचला येशील ताज करू आपण. काय करू, बिलत नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलत ना काढू. काय साप, मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंग कोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा. तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे बाहुबली आहेस ना. तू उघड्या पायाने शेतात जायचं. उघड्या पायाने शेतात जायचा. सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या, एकजूट करायची, करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. म्हणजे काय, शेपटे एकत्र येते. शेपटे एकत्र आल्या की सगळ्यांची मुसकी एकत्र येते. मुसकी एकत्र आली मग त्या भुजंगार काय दिसेल. कसा भुजंगासारखा. मग पुढे तू एंट्री मारायची. त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा, डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा. अहो सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही. काय नाही चावला तरी 1 तासाच्या नंतर ईश चढतं. आपण काय करू, 1 तासात 3 सीन शूट करून घेऊ आणि नंतर वेलविलाला तुला नेऊ. त्याच्यामध्ये मी मेलो मग नाही मरत. यावेळी अंदाज चुकणार नाही. मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा.
पाचवा बाहुबली साप चावल्यानं गेला. हा त्याचा काय झालं, थोडासा अंदाज चुकला. आम्ही त्याला मण्यावर चावली ना तर 2 तास शूटिंग करत राहिलो. म्हटलं वाचल, पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत. डांबे शिजले म्हणजे शेवगाच्या शेंगा ताट झाला होता. टपोर जाणं आले होते बाहेर सगळे. हे नको, हे भयानक वाटतंय मला एकदम. हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो. बापरे, मी काय म्हणतो, आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया. आपण ना म्हणजे वेगळा सीन, म्हणजे हा माझा आणि हिरोईन. तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना? जय दमडीची नाही कमाई आणि रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला. फुकटची उगाच लपडी. हिरोईन जाय खरं नाही, येतात आणि काहीतरी देऊन जातात. मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात, इथंच रमली आणि जाता त्या सुन्या परबाला पोर देऊन गेली. त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना, सेटल झाले असते ते. कशाला शेटल, सुन्या ऑलरेडी शेटल होता. 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये. 5वं आलं, बायकोन टाकलं वेल्डिंग करून. हो ऐका, मी काय बोलतो, माझ्या मुंबईत ओळखी आहेत. म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोल साठी? नको पोरगी सारखं कोणतरी बाई. काय बोलताय, पोरगीच आहे ती, सुंदर पण दिसते. नाही सुंदर आहेच ती, त्याच्यामध्ये काय वाटत नाही. गुलाबाचं फुलच आहे ते. पण काय कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही. आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही. वासाडा मेला नेत सगळे, त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी. गुलगुलीत माणसं चालत नाही आमच्याकडं. तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा. हिरोईन साठी नाव एकच, कोण? बाबल्या मयेकर. ऑप्शनच नाही दुसरा. तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं? नाही बाबल्या मयेकर म्हणायचं. बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य. दाखव या, आलाय तर इकडे झालाय. रे बाला उभा रे. का रे बोलवला? हा देवसेना बनणार आहे. अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना की सुंदर आहे माहितीये ना. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. टॅलेंटेड पोरगा आहे, 3 फेटा घेतला नाही. आपण फुकटचे उडतोय. इकडे बघा, काय खुशखबर आहे, खुशखबर. खुश खबर कसली? याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय, हॉट सीन. याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची, पप्पी. पण ते कसं शक्य आहे ते? त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला. मला प्रॉब्लेम आहे ना. पण त्याच्या पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही? इथंच मार खातात सगळे नट. तू नट आहेस ना, मग ढिला पडू नको, टाईट हो. एक लक्षात घे, त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ. कळलं काय? पुरुष बघून वर नको बघ, आज जाऊन बघ. आज बाई दिसेल. सगळ्याला गंडावला नाही त्याला. मागच्या टायमाला काय झालं माहित नाही. आठवलं काय झालं, मागले शिमगे काय झालं, नमण्याची रेसल करायची होती. हा काय म्हणाला, मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो. कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो. गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान. चालत होता आणि पम्या नाचन करण बघितला आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन. मग काय धरला आणि वाढला झाली त्याला. मग पम्या नाचनकर फसला, काय गावलंच नाही. शॉक मध्ये गेला, शॉक मध्ये बाहेर आला होता. असा ताट झाला होता निमरेला पार आरगा. सगळ्यानंतर सगळं पोरं आली त्याला इस्पितळात झाला आणि 8 दिवस उठलेला नाही. एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती. पण तुमचं बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, मी हिरो आहे ना, हिरो. मग हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो, लव्ह सॉन्ग असतं,
ते त्याच्या बरोबर अरे हाय लव सॉन्ग, तुमचं दोघांचं लव सॉन्ग टाकलंय मी. काय जमायला ह्याच्या बरोबर मग त्याला गवलनीची जाग दिली. लव सॉंगला गवलनीची झाक. कोकणातल्या गवलनीची जाग दिली. बघायचं रे, दाखवतो लगेच. पोरा या इकडं. हवालदार जरा बाजूला वा. साडीवर केली, हिरवा बरमुडा दिसला जा ठेवायची. ये खाली. आपण काय करायचंय दाखवायचं. दादा रेडी हा. औरून शिंगार जाऊ चला ग गोपिया, औरून शिंगार जाऊ चला ग गोपिया, नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. अहो तुम्हाला कळतंय का, बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे. कळतंय तुला. अरे कोकणात आहेस तू, इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही. कळलं. अहो पण माझा एक प्रश्न आहे. आता या बाहुबली मध्ये नमन झाकडी आलं, हा मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार नमनासारखे. तू लय चुरू चुरू बोलतोस हा, करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर त्याचा पण जो तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन, लक्षात घे. हा मी काय का परी लय चुरू चुरू बोलताय. याला चांगला डायलॉगच देतो. तुला काय येतं रे. मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल 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 काय हा व काय ते एकदाच. अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. या लोकांना बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्र्यासारखा. आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक. गावातली कमॉन. मिस्तो अमरेंद्र बाहुबली. अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भावकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील. माझं आधार कार्ड नाही होईल. माझ्या पावसाला सुद्धा कपडे वाळणार नाहीत.